नमस्कार मंडळी. आज आपण शिमला मिरचीची भाजी तयार करणार आहोत. बऱ्याच ठिकाणी ढोबळी मिरची म्हणून सुद्धा ओळखली जाते. ही भाजी माझ्या घरगुती पद्धतीने आपण तयार करूयात. प्रत्येक घराची प्रत्येक भाजी करण्याची एक वेगवेगळी पद्धत असते. तर आजची ही भाजी तुम्ही भाताबरोबर, खिचडीबरोबर एवढंच नाही तर तोंडी लावण्यासाठी म्हणून हिचा उपयोग करू शकता आणि चपातीबरोबर, भाकरीबरोबरही खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. त्यासाठी 1 पाव शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. केव्हाही भाजी चिरण्याच्या आधी ती आपल्याला धुवून घ्यायची आहे. भाजी चिरल्यानंतर तिला आपल्याला धुवायचं नाही. तर इथे बघा आता शिमला मिरची आपल्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. त्यासाठी शिमला मिरचीचे दोन्हीही जे भाग असतील समोरचा आणि मागचा तो आधी कट करून घ्यायचा. म्हणजे मधातील जो काही बियांचा भाग असतो तो अगदी व्यवस्थित तुम्हाला काढता येतो. तर बघा दुसऱ्याही बाजूंनी मी जास्तीचा भाग काढून घेते आणि आपल्याला मध्यभागी बघा असं व्यवस्थित कट देऊन आपण बियांचा भाग काढू शकतो. बघा किती व्यवस्थित असा निघालेला आहे. म्हणजे तुम्हाला मिरचीच्या आधी काप करून नंतर त्यातील बिया काढत बसण्यापेक्षा या पद्धतीने बियांचा भाग काढून घ्यायचा. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शिमला मिरची कट करून घेऊ शकता. उभे लांब असे कापही करू शकता किंवा चौकोनीही काप करून घेऊ शकता. तर इथे बघा मी चौकोनी आकारामध्ये ही शिमला मिरची कट करून घेते. तोंडी लावण्यासाठी ही जी आपण भाजी तयार करणार आहोत ही तुम्ही अगदी 2 दिवसही आरामात टिकणारी भाजी आहे. अजिबातही भाजी खराब होत नाही. आणि बघा यामध्ये आपण काही जे साहित्य वापरणार आहोत त्यामुळे भाजी चवीला अधिकच छान लागणारी आहे. तर आता आपण बघा ही जी शिमला मिरची आहे ती पूर्ण कट करून घेतलेली आहे. तर आता भाजी आपण चिरून घेतल्यानंतर अजिबातही आपल्याला धुवायची नाही. कारण शिमला मिरची शिजत असताना मग तिला पाणी सुटतं. त्यासाठी आधीच आपल्याला ही धुवून घ्यायची आहे. आता काही साहित्य आपण भाजीसाठी लागणार आहे ते भाजून घेणार आहोत. साहित्य ही अगदी साधं सोपं असं आहे. आता इथे आपण सर्वात आधी शेंगदाणे भाजायसाठी टाकलेले आहेत. तर जवळपास हे 2 चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. नाश्त्याच्या चमच्याने जर म्हणायचं झालं तर. तर आता 2 चमचे आपण शेंगदाणे आधी भाजून घेणार आहोत. साहित्य सर्वच भाजत असताना तेलाचा अजिबातही वापर केलेला नाही. इथे अर्धा चमचा मी धणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 चमचा सुकं खोबरं खिसणीवर खिसून घेतलेलं आहे. इथे अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि इथे अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य तेल न टाकता खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याला हलकासा असा त्याचा रंग बदलला की आपल्याला हे साहित्य काढून घ्यायचं आहे. आता या भाजीसाठी लागणारा जो लसूण आहे तो आपण बघा आता भाजून घेणार आहोत. त्यासाठी बघा अगदी पाव चमचा एवढं तेल घातलेलं आहे आणि इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण. त्या अशा आपल्याला या तेलावर यावर हलकेसे डाग पडेपर्यंत भाजायचा आहे. कारण हा लसूण आपण तेलामध्ये जे भाजीची फोडणी आहे त्यामध्ये न परतून घेता आपण बघा जे वाटण तयार करणार आहोत त्याच्यासोबतच बारीक करायचं आहे. तर आता हे सर्व साहित्य आपण काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये. पण लसूण मात्र वेगळा ठेवलेला आहे ते सांगतेच तुम्हाला. तर आता हे पूर्ण साहित्य थंड झालेलं आहे. आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण सर्वात आधी हे जे आपण इतर साहित्य होतं भाजून घेतलेलं ते घालून घेणार आहोत. साहित्य जास्त आपल्याला बारीक नाही करायचं, भरडच तयार करून घ्यायची. तर आता बघा आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. तर दाखवते तुम्हाला अगदी थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे. कारण सुरुवातीला आपण जर लसूण घातला असता तर लसूणमुळे इतर साहित्य व्यवस्थित असं बारीक झालं नसतं. कुठे जाड कुठं बारीक असं राहिलं असतं. त्यासाठी आपण लसूण घातलेला आहे. आणि लसूण आपण तेल टाकून भाजलेला आहे. कारण लसूणचा जो कचवटपणा आहे तो पूर्ण निघून जायला पाहिजे. तर बघा हातानेही दाखवते तुम्हाला सर्व साहित्य. फक्त एक स्टेप थोडी जास्त करायची आहे आपल्याला. तर आता भाजीच्या फोडणीची तयारी करू. त्यासाठी आपण भांड्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. तर इथे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. तर इथे आपण सुरुवातीला तेलामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेणार आहोत. मोहरी छान फुटल्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे. तर इथे आपण अगदी 2 चुटकी एवढा हिंग घातलेला आहे. हिंगसुद्धा तेलामध्ये छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये शिमला मिरचीचे काप घालून घ्यायचे आहेत. तर आता हे काप आपण तेलामध्ये फक्त आपल्याला परतून एक वाफ काढून घ्यायची आहे. पण शिमला मिरची मात्र आपल्याला शिजवायची नाही. तिचा जो हलकासा जो क्रंच आहे तो तसाच ठेवायचा आहे. म्हणजे जास्त जर अशी
तुम्ही ओव्हरकुक भाजी जर केली तर ती खायला तेवढी चांगली लागत नाही. आता यावर झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. गॅसची स्पीड कमी ठेवलेली आहे. तर इथे बघा, आपण कट केलेली जी शिमला मिरची आहे तिच्यावर हलकेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहे, पण अजूनही ती शिजलेली नाही. तर आता आपण एक वाफ तर काढून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण जे साहित्य बारीक करून घेतलेले होते ते आणि काही कोरडे मसाले घालायचे आहेत. तर इथे पाव चमचा गरम मसाला, 2 चुटकी हळद, त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट आणि आपण तयार केलेलं जे कोरडं वाटण आहे ते घालायचं आहे. तर आता इथे आपण हे सर्व साहित्य घालून घेतल्यानंतर आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे आहेत. तर आता इथे आपण भाजीमध्ये मीठ पूर्ण एकत्र करून झाल्यानंतर घालणार आहोत. तर इथे आता बघा, छान असा भाजीला रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण यामध्ये मीठ, त्याचबरोबर आपल्याला अजून एक साहित्य यामध्ये घालायचं आहे. तर आता इथे कसुरी मेथीसुद्धा घालून घेतलेली आहे मी. आणि आता आपल्याला इथे पाव चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे आणि चमचाभर एवढं यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर बेसन पीठ यामध्ये आवर्जून घाला आणि सर्व साहित्य आता आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. तर बघा इथे या भाजीसाठी थोडं तेल जास्त लागतं. तर आपण छान एकत्र असं करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. सर्व साहित्य छान असं एकत्र झालेलं आहे आणि जे आपण बेसन पीठ घातलेलं होतं ते सुद्धा शिजल्या गेलेलं आहे. कारण भाजी गरमच आहे, त्यामुळे बेसन पीठ भाजायला तेवढा वेळ लागत नाही, लगेचच भाजल्या जातं. तर आता बघा, भाजी अजिबातही तळाला चिकटलेली नाही, म्हणजे बेसन पीठ छान असं शिजल्या गेलेलं आहे. तर ही भाजी जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते किती छान तयार झालेली आहे. तुम्ही डब्यासाठी सुद्धा ही भाजी तयार करू शकता. तर आता आपण प्लेटमध्ये ही भाजी काढून घेणार आहोत. तर मंडळी, आपली ही चटपटीत शिमला मिरचीची भाजी तोंडी लावण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.